महाराष्ट्र हादरलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानं फक्त एक जीव गेला नाही, तर अनेक प्रश्न उभे राहिलेत। हा केवळ अपघात की काळजीपूर्वक रचलेला घातपात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी राज्य सरकारनं तपासाची सूत्र CID कडे सोपवली आहेत। अजित पवार यांच्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्रच शोकसागरात बुडलाय। मात्र आता या दुर्घटनेसंबंधी गंभीर प्रश्न पुढे येऊ लागलेत। राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची CID चौकशी जाहीर करण्यात आली असून बारामती पोलिसांना अपघात स्थळ सील करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। तपासात कसलीही छेडछाड होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत। फॉरेन्सिक पथकानं आधीच घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने गोळा केले असून हा संपूर्ण तपास ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने केला जाणार आहे। सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार 28 जानेवारी रोजी सकाळी 8:18 विमान बारामती ATC च्या संपर्कात आलं। दृश्यमानता फक्त 3000 मीटर असून धुके आणि मर्यादित सुविधा असल्याने बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न सुरू होता। पायलटनं ATC ला कळवलं की रनवे दिसत नाही। 8:43 रनवे लँडिंगसाठी तयार होते, पण त्यानंतर पायलट कडून कोणताही प्रतिसाद नाही आणि काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आग, धूर आणि स्फोटांचे लोट आले। हा अपघात नेमका कसा झाला? ही मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड की आणखी काही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता CID आणि DGCA च्या अंतिम अहवालानंतरच समोर येईल। तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र फक्त एकाच उत्तराची वाट पाहतोय।